उच्च शिक्षणानंतर अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याला प्राधान्य देत असल्याचं दिसतं. लातूर जिल्ह्यातील शुभम कदम या तरुणाने देखील उच्च शिक्षणानंतर चालून आलेल्या बँकेतील नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. आज या व्यवसायातून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतोय. आज आपण त्याच्याच व्यवसायाची माहिती जाणून घेण्यासाठी लातूर येथे जाणार आहोत. शुभम कदम याने BSc ॲग्री नंतर MBA फायनान्सचं शिक्षण घेतलंय. शिक्षणानंतर शुभम याला कॉलेज कॅम्पसमधून एका नामांकित बँकेतील नोकरीची ऑफर मिळाली. परंतु शुभमने बँकेतील नोकरीऐवजी स्वतःचा कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारं भांडवल, नफा तोट्याचं गणित, विक्री व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता अशा बऱ्याच बाबींवर त्याने सखोल माहिती गोळा केली. माझं शिक्षण BSc ॲग्री आणि MBA फायनान्स झालेलं आहे. MBA फायनान्स झाल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट माझं सिलेक्शन झालं होतं HDFC बँकेमध्ये. पण मला सुरुवातीपासूनच डोक्यामध्ये असं होतं की मला बिझनेस करायचा होता. तर नेमका कोणता बिझनेस करायचा? तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की शेतीशी निगडीत कोणताही व्यवसाय केलेला कधीही चांगलं, कारण की जोपर्यंत पृथ्वीतलावर जीवसृष्टी आहे तोपर्यंत हा बिझनेस चालणार आहे. मग असं विचार केल्यानंतर मग माझ्या मनामध्ये आला की आजकालच्या जगामध्ये भेसळ तेल भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. मग आपण लोकांना नॅचरल तेल दिलं तर आपलं एक प्रकारे बिझनेसही होईल आणि एक सोशल वर्क पण होईल. त्यासाठी मी हा कोल्ड प्रेस ऑइलचा बिझनेस निवडला. कोल्ड प्रेससोबतच कॅटल फीड, जनावरांना पशुखाद्य जे दिलं जातं ते आपण ऑर्गॅनिक पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शुभमने कोल्ड प्रेस ऑइल मिल खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी मशिनरीची माहिती घेतल्यानंतर शुभमला त्यांच्या लातूर शहरातच भारत ॲग्रीटेक यांच्याकडे कोल्ड प्रेस ऑइल मिल उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर त्याने भारत ॲग्रीटेक येथे भेट देऊन माहिती घेतली आणि मशीन खरेदी करून व्यवसायाला सुरुवात देखील केली. कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचे काही महिने 1 ते 2 टन तेलबियांवर प्रोसेस केली जात होती. त्यानंतर जसजशी मागणी वाढत गेली तशी प्रोसेसिंगची क्षमता वाढत गेली. नॅचरल तेलाचा बिझनेस निवडल्यानंतर पहिला प्रश्न उद्भवला की त्याला लागणारी मशिनरी कुठून घ्यायची. मग मी गुजरात, मध्य प्रदेश, UP, पंजाब अशा ठिकाणी फिरल्यानंतर तिथल्या मशीनही पाहिल्या. मग त्याच्यानंतर असं आमच्या मित्रांकडून किंवा जाहिरातीवरून कळालं की लातूरमध्येच भारत ॲग्रीटेक मशिनरीचं प्लॅन्ट आहे. मग मी तेथे व्हिजिट केल्यानंतर त्यांनी त्या मशिनीबद्दलचे सगळे फायदे वगैरे सांगितले. मला ते आवडलं, मला ते पटलं. मग मी ते भारत ॲग्रीटेकची कोल्ड प्रेस ऑइलची मशीन घेतली. सध्या महिन्याला किमान 15 टन तेलबियांवर प्रक्रिया करून त्यातून तेल काढले जाते. यामध्ये करडई, शेंगतेल, सूर्यफूल, मोहरी, खोबरेल तेल अशा विविध प्रकारच्या तेलांचा समावेश असतो. त्याचबरोबर 5 टन पशुखाद्य देखील तयार केले जाते. फेब्रुवारी 2025 मध्ये बिझनेस चालू केल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये माझं महिन्याला 1 ते 2 टन प्रोसेस व्हायची. ते आतापर्यंत आता मी सध्याला 10 टनाची प्रोसेस करतो व जे शेतकरी येतात गाळून घेण्यासाठी त्यांचा जवळपास 5 टनाची प्रोसेस आपल्याकडे होते. असं टोटल म्हणून 15 टनाची प्रोसेस आपल्या सध्या कोल्ड प्रेस ऑइल मशीनवर होते. तेलापासून जे निघालेली पेंड असते त्या पेंडीचं काय करायचं हा विचार केल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की कॅटल फीडचा व्यवसाय हा पण खूप चांगला आहे. मग मी कॅटल फीडच्या मशिनरी पण भारत ॲग्रीटेककडूनच घेतलेल्या आहेत. तयार करण्यात आलेलं तेल लातूर शहरातील मोठमोठी दुकानं, शॉपिंग मॉल तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री केलं जातं. ही विक्री महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राबाहेर देखील केली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये पशुखाद्याची विक्री केली जाते. यातून शुभमच्या कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाची लाखोंची उलाढाल होत असून लाखो रुपयांचा नफा देखील मिळतो. करडईचं तेल साधारणतः 350 रुपयाला मी 350 रुपये किलो असं विकतो. शेंगदाण्याचं तेल 250 रुपये किलो असं विकतो. सूर्यफुलाचं तेल 240 रुपये किलो प्रमाणे विकतो. कॅटल फीड मी 2 महिने झालं सुरुवात केल्यानंतर जे तेल काढल्यानंतर जे पेंड उरते त्या पेंडीपासूनच मी त्याच्यामध्ये काही जे प्रोटीनयुक्त घटक असतात ते घटक ॲड करून 30 रुपये प्रति किलो प्रमाणे मी गोळी पेंड विकतो. एकूणच शुभमनं निवडलेल्या व्यवसायातून त्याला नोकरीपेक्षा चांगली आर्थिक कमाई होतीये. स्वतःच्या मर्जीनुसार आणि घरी राहून काम करता येतंय. त्याचबरोबर लोकांची आरोग्याची समस्या सुटण्यास देखील हातभार लागतोय. म्हणूनच तुम्हाला देखील शुभमप्रमाणे स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधायची असल्यास मार्गदर्शनासाठी भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा.